दोन्ही संघ एकमेकांची ताकद एकमेकांचे डावपेच अजमावण्याचा प्रयत्न करतोय. थर्ड रेड असेल पंचांचा इशारा होतोय. 09 क्रमांकाची 03 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला खेळाडू आहे. महापुरुष कला क्रीडा मंडळ निरवडे आयोजित आपण अनुभवतोय कबड्डी स्पर्धेचा महाअंतिम सामना. यावेळी सुरेख अशी पकड पाहायला मिळते. पंचक्रोशी फोंडाघाट संघ या ठिकाणी आपल्या गुणांचा श्री गणेशा करताना दिसतोय. सुरेख प्रकारची पकड आणि त्यानंतर 23 नंबरची जर्सी परिधान केलेला गौरव जावकर पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय. टच करण्याचा प्रयत्न होता परंतु तितका चप्पळ खेळाडू आपण पाहतोय. लक्ष्मीनारायण वालावल संघाचे 0-1 अशी या ठिकाणी गुणसंख्या अंतिम सामन्यासाठी. दोन्ही संघ तगडे. एका बाजूला कुडाळ तालुक्यातील वालावल गावचा संघ. यावेळी मात्र सुरेख अशी पकड पाहायला मिळते. एक अशी गुणसंख्या मैदानावरती. छोटा पॅकेज बडा धमाका. लक्ष्मीनारायण वालावल संघाचा योगेश घाडी. खोलवर चढाई पाहायला मिळते परंतु बचावात्मक चढाई. जर्सी क्रमांक 15 परिधान केलेला खेळाडू. दोन्ही संघ निश्चितच प्रारंभीच्या मध्यंतरापूर्वी डावपेच करण्याचा प्रयत्न करतील. चौथ्या पर्वातील मेगा फायनल. लक्ष्मीनारायण वालावल संघ 1 या ठिकाणी लक्ष्मीनारायण वालावल संघ 2. एक सुरेख प्रकारचे हँड टच करताना दिसतोय आणि एका गुणाची कमाई करतोय. गुणसंख्या 3 विरुद्ध 1. मेगा फायनल लक्ष्मीनारायण वालावल विरुद्ध पंचक्रोशी फोंडाघाट या दोन तुल्यबळ संघादरम्यान. चौथ्या पर्वातला विजेतेपदाचा संघ कोणता हे निश्चिती करणारा मेगा फायनल मैदानावरती. 3 लक्ष्मीनारायण वालावल 3 गुण. त्यानंतर एक सुरेख प्रकारचे रेड एमटी रेड थर्ड रेड पंचांचा इशारा होतो. थर्ड रेड 3-3 अशी गुणसंख्या. खोलवर चढाई लक्ष्मीनारायण वालावल संघाकडून पाहायला मिळते. 2 तुल्यबळ संघ 2 ताकदवर संघ मैदानावरती. 2 ताकदवर संघ फायनल मध्ये खेळताना दिसतात. लक्ष्मीनारायण वालावल यांच्या समवेत पंचक्रोशी फोंडाघाट संघ. यावेळी मात्र सुरेख अशी पकड पाहायला मिळते पटू पंचक्रोशी फोंडाघाट संघाचा. खोलवर बचात्मक चढाई एका गुणाची आघाडी. यावेळी मात्र सुरेख अशी पकड पाहायला मिळते नागेश घाडी यांच्याकडून. चांगली संघाच्या माध्यमातून केलं जातं. थर्ड रेड डू और डाय रेड नक्कीच पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 1 आहे रेडच्या मोर्चावरती. डाव्या कोपऱ्यात रेडची सुरुवात. चौधरी किकचा वापर किकचा प्रयत्न आणि त्यानंतर यावेळेस ही रेड. वा 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 सुपर सेव्ही डुपर अफलातून रेड यावेळेस पाहायला मिळते. टॅकलचा प्रयत्न अनसक्सेसफुल. रेडरने केलेली कमाल धमाल बेमिसाल. 4 गुणांची रेड सुपर रेड आणि पहिली 4 गुणांची रेड या वर्षीच्या या स्पर्धेची. गुणफलक बघा 4 बनाम 8 आणि त्यानंतर जर्सी क्रमांक 7. यावेळेस रेड मोर्चावरती दावा केला जातोय. टच पॉइंटचा रनिंग हँड टच सुरेख रित्या आणि त्यानंतर गुण प्राप्त. पंचक्रोशी फोंडाघाट संघाकडून चढाई करण्यासाठी 0-2 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला खेळाडू. आक्रमक शैलीची. आता मात्र मध्यंतरानंतर आपल्याला आक्रमक चढाया पाहायला मिळतील. एका बाजूला जर पाहिलं तर 2 गुणांची आघाडी आहे लक्ष्मीनारायण वालावल संघाकडून. जी सुपर रेड आपण पाहिली त्या सुपर रेड नंतर सामन्याची थोडीशी आपण जर परिस्थिती पाहिली तर आपल्याला ती वेगळी दिसते. 6-8 असा गुणफलक मैदानावरती. यावेळी मात्र योगेश आपल्याला पाहायला मिळतोय. छोटा पॅकेज चढाईपटू. अजून 3 गुणांची आघाडी आहे लक्ष्मीनारायण वालावल संघाकडे. दोन्ही संघामध्ये द्वंद्व पाहायला मिळतोय. कबड्डीचा थरार
या ठिकाणी सुरेख अशी कमबॅक करतो आणि या ठिकाणी घालवण्याचा प्रयत्न करतो का पंचक्रोशी फोंडाघाट संघ जर्सी क्रमांक 17 स्कोरबोर्डवर दिसतोय 7-12 एका बाजूनं पंचक्रोशी फोंडाघाट 7 गुण 5 गुणांची आघाडी मैदानावरती लक्ष्मीनारायण वालावल संघाची छोटा पॅकेट 12 धमाका या ठिकाणी एक रेड मारण्याचा सुरेख अशी निखिल चव्हाणनं सुपर रेड केली सेमीफायनल मध्ये संघाला अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी एक चांगलं काम केलं आणि त्यानंतर योगेश गाडे आपल्याला फायनल मध्ये चांगली कामगिरी करताना दिसतोय सुरेश प्रकाशची पाहायचा सुरेश प्रकाशची पकड पाहायला मिळते आहे लक्ष्मीनारायण वालावल संघाकडून प्रत्येक गुणाबरोबरच लक्ष्मीनारायण वालावल संघ 23 नंबरची जर्सी परिधान केलेला गौरव जावकर मैदानावरती 7 गुणांची आघाडी यावेळी मात्र हँडटच करण्याचा प्रयत्न होता सुरेश प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय लक्ष्मीनारायण वालावल संघाकडून कशाही परिस्थितीत या स्पर्धेचं अजिंक्यपद मिळवायचं निखिल चव्हाण ज्यानं सुपर रेड करून आपल्या सेमीफायनलचा सामना आपल्या संघाला जिंकून दिला होता तोच सुपर मॅन निखिल चव्हाण ज्या खेळाडूने सुपर रेड टाकले होते आणि सुपर रेड मध्ये आपल्या संघाला जिंकून दिलं होतं फायनलचं तिकीट बुक करून दिलं होतं तो निखिल चव्हाण लक्ष्मीनारायण वालावल संघाकडून खेळताना छोट्या तोडीचा हा खेळाडू आहे निश्चितच वालावलचं कबड्डी मधील हे भविष्य आहे आणि या ठिकाणी सुरेख अशी पकड पाहायला मिळते आहे 9-14 पर्वाचा महापुरुष चषकाचा कोणता संघ अजिंक्यपद असा दावेदार ठरतो हे सुद्धा पाहणं महत्वपूर्ण ठरेल नक्कीच सर शेवटच्या काही मिनिटांचा खेळ बाकी आहे केवळ 3 मिनिटं आहेत आजच्या या रजनीमध्ये या चषकावरती आपलं नाव कोणण्यासाठी संघ कोणता असेल यावेळेस बघा सुरेख डिफेन्स अटॅक केला जातोय पलटवण्याची ताकद आहे का पंचक्रोशी फोंडा संघाकडे गौरव जाकर रेड मोर्चावरती डिफेन्स जर शांत राहिली तर नक्कीच डिफेन्सचा विजय असेल या होती है फड़फड़ाने से कुछ नहीं होता हौसलों में उड़ान होती है नक्कीच पंख फडफडावे लागतील यावेळेस या अंतिम क्षणादरम्यान पंचक्रोशी फोंडा संघाला कारण 6 गुणांची पडत आहे ही 6 गुणांची पडत कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल त्याचे क्रमांक 1 रेड बोर्डच्यावरती या खेळाडूने चकित केलं यापूर्वी तब्बल 4 गुणांची रेड देखील खेळाडूने मारले याच सामन्यादरम्यान नक्कीच लक्ष्मीनारायण वालावल संघाचा विचार केला मेगा फायनलचा हिरो जर आपण बघितलं तर नक्कीच हा खेळाडू असेल 1 गुण एका गुणाची कमाई 10-15 15-10 10-15 15-10 हा गुण फलक असताना 5 खेळाडू आहेत आउटवर 5च्या विरोधात 1 शेवटच्या 1 मिनिटाचा खेळ आहे बाकी यावेळेस नक्कीच अटेम्प्ट केला गेला होता रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर ऑफलाईन जखडली जाते हेडरला जास्त आतमध्ये येऊ न देता हा प्रयत्न पाहायला मिळतो या ऑफलाईन अडवून खेळण्याचा खरोखरच एक दर्जेदार अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय लक्ष्मीनारायण वालावल की पंचक्रोशी फोंडाघाट की लक्ष्मीनारायण वालावल थोड्याच वेळामध्ये आपल्याला नवीन विजेता पाहायला मिळेल 1 गुण मिळतोय फोंडाघाट अशा 2 संघ दरम्यान हा चाललेला महामुकाबला पाहिजे नवीन संघ कोणता आपल्याला पाहायला मिळतोय पंचांचा इशारा येतोय सामना संपल्याची आणि 2025च्या 4थ्या पर्वाचा महाविजेता संघ लक्ष्मीनारायण